माझं उत्तर जरा थेट असतं. बोल ना. सो या सेगमेंटचं नाव आहे कुजकट्टा, जिथे लोक थोड्याशा कुचकट गोष्टी म्हणतात. पण लिव्ह इन मध्ये राहणं आणि लग्नाआधी प्रेग्नंट होणं हे नॉर्मलाइज करताय का? चित्रपटाबद्दल हे असेल तर आपण चित्रपट बघून बोलूया, कारण मला असं वाटतं की तू पोस्टर पण बघशील तर तो बोलल्यावर दिसतोय तयार आहे तो मुंडावळ्या घालून, तिचा काहीतरी गोंधळ झालाय. पण अदर देन चित्रपट की हे तुम्ही प्रमोट करताय का, तर नाही. माझं म्हणणं हे व्यक्ती स्वातंत्र्य आहे. तुम्ही दुसऱ्यांनी त्यांचं काही ठरवू नये की त्यांना बिनलग्नाची गोष्ट करायची आहे का, लग्नाआधी प्रेग्नंट व्हायचंय का, लग्नानंतर प्रेग्नंट व्हायचंय का, लग्न करून प्रेग्नंट नाही व्हायचंय. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि तो ज्याचा त्याचा त्यांनी सोडवावा. रिमेक आहे की ओरिजिनल आहे असा प्रश्न पडलाय काही जणांना. ओरिजिनल आहे सिनेमा ना, ऍब्सोल्यूट ओरिजिनल आहे. प्रिया आणि उमेश आता तरी एकमेकांना सोडा, म्हणजे खऱ्या आयुष्यात नाही पण सिनेमामध्ये तरी मी एकमेकांना सोडण्याचा प्रश्न नाही, कारण 2013 मी टाइम प्लीज केला, त्यानंतर 2025 मी बिनलग्नाची गोष्ट करतोय. रिलीज झालेली एरे रे पैसा 3, मायलेक, अलिबाबा आणि 40शीतले चोर, ह्या कुठल्याच सिनेमात प्रिया नव्हती. सोडलेलं होतं प्रियाला, आता धरलंय मी प्रियाला. This is an OTT movie. Why are you releasing it? It is a theatrical movie. You come and watch it. You'll know.